नसरापूर अत्याचार घटनेचा निकाल अखेर लागलेला आहे आणि न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. सगळीकडे खरं तर समाधान व्यक्त केलं जात आहे या संपूर्ण खटल्याबाबत. माझ्यासोबत आता त्या आजी आहेत ज्या आजींच्या घरी ही चिमुकली गेली होती आणि त्याच ठिकाणी हा दुर्दैवी प्रकार घडला आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर 2 महिन्याच्या आत आता कोर्टानं निकाल दिलेला आहे. आजींसोबत आपण बोलूया. आजी, निकालाबाबत समाधान आहे वाटतंय? खऱ्या अर्थानं आपल्या बाळाला न्याय मिळतोय? हो, समाधान आहे. माझ्या नातीला न्याय मिळाला, त्यात मला खूप समाधान झालं. पण हे लवकरात लवकर झालं पाहिजे, म्हणजे अंमलात आले पाहिजे, अंमलबजावणी झाली पाहिजे. न्याय मिळाला, सगळ्यांनी सहकार्य खूप केलं, पोलीस प्रशासनाने केलं, वकिलांनी केलं, फास्ट ट्रॅक केस पण झाली, फास्ट ट्रॅक. माझ्या नातीला न्याय मिळाला, याचं समाधान आहे. पण अशा घटना पुढे घडू नये, म्हणजे जे आपल्या बाबतीत आज झाले ते इतर कुणाच्याच मुलीच्या कोणाच्याही बाबतीत घडू नये हाच आमचा हेतू होता. आणि त्यामुळे आम्हाला या केस बाबत जास्त समाधान झालं की इथून पुढे कुणीही असं करायला धजवू नये. काय आज आजी आठवतंय? डोक्यात काय आज आहे? अजूनही बाळाचा चेहरा आठवतोय ना, माझ्या बाळाचा चेहरा मला खूप आठवतोय. हो, माझ्याकडे 2 महिने होती ना ती, त्यामुळे मला तिची खूप आठवण. ती सारखा चेहरा दिसतो डोळ्यासमोर. आज तिला जाऊन 2 महिने झाले ना, माझ्या डोळ्यासमोरून जात नाही हो बाळा माझं. ते सारखं मंदिरात खेळायचं, मंदिराच्या बाहेर खेळायची, सारखं घरात जायची, मंदिरात जायची. तेव्हा बरोबर आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्यांचा पाठिंबा, म्हणजे पोलीस प्रशासनाचा, कोर्टातल्या वकिलांचा, सगळ्यांचा पाठिंबा होता. आणि आमच्या गावातले म्हणजे नसरापूरकरांनी पण भरपूर. या घटनेच्या निमित्तानं तुम्हाला काय एक आवाहन करायचं असेल लोकांसाठी, किंवा खरंच पोलीस प्रशासनाला पण किंवा वकिलांना पण काय आवाहन करायचं या निमित्तानं? अशा ज्या घटना इतरांच्या बाबतीत घडलेल्या आहेत, काही आधीच्या घटना आहेत, त्याचेही निकाल इतक्या जलद गतीने लागायला हवेत ना? लागायला हवेत. हो. आणि आज आपण जर खंबीरपणे उभारलो, सातत्याने आपण आपल्या केसचा जो पाठपुरावा केला, माझ्या मुलाने तर त्याच्याबद्दल आम्ही खूपच हे आहोत आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास. आणि त्यामुळे आज हा निकाल आमच्या बाजूने लागला हे म्हणायला काही अयोग्य हा नाहीच होणार. न्याय व्यवस्थेने, पोलीस प्रशासनाने, त्याचे मित्र सहकारी, बाजूचे सोसायटीचे लेख, सगळेजण माझ्या मुलाच्या खंबीरपणे उभे होते. आणि फक्त नातेवाईकच नाही तर पुणेकर, नागरिक उतरले होते. कारण पूर्ण महाराष्ट्र आमच्या पाठीशी होता, म्हणून आमचे लवकरात लवकर केसचा निकाल लागला. त्यामुळे आम्ही सगळ्यांचे धन्यवाद, आभार मानतो. आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. आम्हाला खूप समाधान झालं की आमच्या नातीला लवकर अगदी व्यवस्थितपणे लढू शकलो. त्याचा मित्र परिवार बाबतीत असं होऊ नये एवढी आमची इच्छा आहे की असाच न्याय मिळावा. आणि आता इथून माझ्या मुलाचं हेच कार्य असेल की अशा पीडित कुटुंबाला सहकार्य करणे, की आपण कसा न्याय मिळवलाय आणि त्या कुटुंबाच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहणार. हे त्रिवार सत्य आणि तो उभा राहणार. नक्कीच. तर अशा पद्धतीच्या घटना पुन्हा घडू नये त्यासाठी या कुटुंबानं थोडी कणखर का असेना पण ही भूमिका घेतली आणि सगळे जे आप्तेष्ट आहेत ते सगळे जण या ठिकाणी बघितलं तर तुम्ही आता त्या मुलीचे वडील आता या ठिकाणी बघू शकता की त्यांना खरं तर कोर्टाने अशा पद्धतीचा निकाल दिला. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, मुलीचे वडील, पीडित मुलीचे वडील आता आपल्यासोबत आहे. दादा, कुठेतरी समाधान आज वाटतंय या संपूर्ण निकालामुळे? नक्कीच समाधान वाटतंय, पण जेव्हा फाशीची शिक्षा अंमलबजावणी होईल तरच अजून जास्त समाधान वाटेल. बरोबर आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात खरंच फास्ट न्याय झालाय. फास्ट ट्रॅक कोर्टापेक्षाही खूप फास्ट न्याय झालाय असं मी मानतो. आणि यातून एक समाजात संदेश गेलेला आहे की न्याय व्यवस्था आपली अजून प्रबळ आहे आणि अशा गुन्हेगारांना न्याय व्यवस्था सोडणार आणि फासावर लटकवल्याशिवाय. बरोबर. अशा ज्या काही घटना असतात दादा, त्या थोड्या संवेदनशील घटना खरं तर आहे. त्यामुळे कुटुंबीय किंवा कुणी जे पीडित आहेत ते येत नाही बाहेर. मात्र तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून लढला. मी यासाठी लढलो की समाजाने लढलं पाहिजे, समाजाने उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला असे रिझल्ट लागू शकतात आणि अशी गुन्हे कमी होऊ शकतात. बरोबर. आता यापुढे काय स्टँड असणार आहे? यापुढे माझा हा स्टँड असेल. माझ्या आणि माझ्या पत्नीने ठरवलं आहे की यातून पुढे समाजकार्य करायचं आणि त्याच्या नावाने एखादं फाउंडेशन वगैरे उघडून त्याच्याने कार्य करत राहायचं. पण आज बाळाला न्याय मिळाला? नक्कीच न्याय मिळाला.
पण फाशी झाल्यावर अजून नक्कीच न्याय मिळेल. त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी. निश्चितच या निकालामुळे समाधान कुटुंबियांनी, पीडित कुटुंबियांनी व्यक्त केलेलं आहे आणि अपेक्षा अर्थात तीच आहे की या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कधी होते. ज्यावेळी या नराधमाला फासावर लटकवलं जाईल त्या अर्थानं त्यावेळी खऱ्या अर्थानं न्याय झाला असं म्हणता येईल, अशी साधारण अपेक्षा या पीडित कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. आणि मला वाटतं त्याहीपेक्षा खूप मोठी भावना या दोन्ही पती पत्नीने व्यक्त केली आहे, ती म्हणजे अशा पीडित कुटुंबाच्या पाठीशी आपण उभं राहणं, त्यांना लढायला बळ देणं, हे महत्वाचं काम या कुटुंबाच्या माध्यमातून होणार आहे. आणि ती मला वाटतं जाणीव खूप महत्वाची आहे. इतका मोठा आघात आपल्या परिवारावर झालेला असताना सुद्धा अशा पद्धतीनं दुसऱ्याला बळ देण्यासाठी उभं राहणं, हे मला वाटतं खूप अधोरेखित होणारी ही खरं तर गोष्ट आहे. आणि आताच पुणे कोर्टानं निकाल दिलेला आहे की फाशीची शिक्षा या नराधम भीमराव कांबळेला मिळालेली आहे. आता अर्थात सगळ्यांना अपेक्षा आहे ती म्हणजे त्याला फासावर लटकवण्याची. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.